माझा जावई अक्षयने त्याची सगळी प्रॉपर्टी, 5 स्टार हॉटेल्स आणि बाकीचे बिझनेस माझी मुलगी सलोनीच्या नावावर केले होते. तो माझ्या मुलीवर एवढे प्रेम करत होता की तिच्या परवानगीशिवाय कोणतेच काम करत नव्हता. क्षणाक्षणाला नोकरांसारखे माझ्या मुलीच्या मागे पुढे करत राहायचा. पण माझी मुलगी त्याच्यासोबत खुश नव्हती. ती रोजच मला फोन करून सांगायची की मला माझ्या नवऱ्यापासून घटस्फोट हवा आहे. मला पैसा, गाडी, बंगला हे ऐशोआरामाचे जीवन नाही पाहिजे. जर मला घटस्फोट नाही मिळाला तर मी मरून जाईन. आई, तुला माझी शपथ आहे, आमचा घटस्फोट करून दे. एकदा मध्यरात्री 3 वाजता माझ्या जावईने मला फोन करून बोलावून घेतले. मी तिकडे गेले तर माझ्या मुलीची परिस्थिती पाहून माझ्या अंगावर काटा आला होता. कारण मी माझ्या एकुलत्या एक मुलीसाठी असा काही निर्णय घेतला होता जो तिच्यासाठी खूपच अवघड सिद्ध झाला होता. या संपूर्ण जगात मला सलोनीशिवाय कोणीच नव्हतं. नवरा गेल्यानंतर सगळ्या नातेवाईकांनी आमच्याकडे पाठ फिरवली होती. तेव्हापासून मी माझ्या मुलीला एकटीनेच लहानाचं मोठं केलं आणि तिला शिकवून मोठे केले होते. आणि आज ती 21 वर्षांची झाली होती. आम्ही दोघीच एकमेकींचा आधार होतो. एकमेकींना पाहून या जगात जगत होतो. माझी मुलगी दिसायला अतिशय सुंदर होती. तिचा आवाज तर इतका गोड आहे की एकदा ऐकला की पुन्हा एकदा तिचा आवाज ऐकण्याची इच्छा होतेच. तिच्या कॉलेजमध्ये तिने किती वेळा तरी तिच्या आवाजामुळे बक्षिसे जिंकली आहेत. जो कोणी तिचे गाणं ऐकतो तो मंत्रमुग्ध होऊन जातो. आम्ही आमच्या गरिबीमध्येच खुश होतो. मी एका कारखान्यात कामाला होते आणि मला इतका पगार भेटत होता की त्या पगारात आम्ही दोघी मायलेकी आमचे जीवन सुखात जगत होतो. पण नंतर माझ्या आणि माझ्या मुलीच्या आयुष्यात अक्षय नावाचा मुलगा आला, ज्याने आमच्या आयुष्याची उलतापालत करून टाकली. तो माझ्या मुलीच्या गोड आवाजाच्या प्रेमात पडला होता आणि आमच्या घराचा पत्ता शोधत शोधत आमच्या घरी आला आणि माझ्या मुलीला लग्नाची मागणी घातली. मी तर आश्चर्यचकित होऊन हे सर्व पाहत होते, कारण तो खूप मोठा बिझनेसमॅन होता. मग आमच्यासारख्या गरीब माणसासोबत त्याला नाते का जोडायचे होते? सलोनी त्यावेळी कॉलेजला गेली होती, घरी नव्हती. तो म्हणत होता की मी सलोनीच्या गोड आवाजाच्या प्रेमात पडलो आहे. सलोनीच्या आवाजाने मला वेड लावलं आहे. मला तिच्याशी लग्न करायचे आहे. आयुष्यभर मला तिच्यासोबत राहायचे आहे आणि तिचा मधुर आवाज ऐकायचा आहे. पण मी द्विधा मनस्थितीत पडले होते, कारण एक मन म्हणत होते की सलोनीचे लग्न अक्षयसोबत लावून देऊ, म्हणजे माझी मुलगी राणी बनून आयुष्यभर ऐश करेन आणि सुखी पण राहीन. पण दुसरे मन म्हणत होते की अक्षयची एक कमी होती, जी मला विचार करायला मजबूर करत होती. अक्षय दोन्ही डोळ्यांनी आंधळा होता. मग एका आंधळ्या मुलासोबत मी माझ्या सुंदर मुलीचे लग्न कसे लावून देऊ शकत होते? तसे तर अक्षयने मला विश्वास दिला होता की मी आंधळा तर आहे, पण मी माझी सगळी कामे स्वतः करतो. सलोनीला माझ्यामुळे काहीच अडचण निर्माण होणार नाही. आणि मग अक्षयची प्रॉपर्टी आणि त्याचा ऐशो आराम पाहून मी मनावर दगड ठेवला आणि सलोनीचे लग्न तिला न विचारताच अक्षयसोबत ठरवून टाकले. आज माझ्या मुलीचे लग्न होते. मी माझ्या मुलीच्या लग्नात पैसे पाण्यासारखे खर्च केले होते. लोक माझ्या मुलीला पाहून हैराण होऊन जात होते. तिच्या लग्नाचा घागरा पाहून, त्याची किंमत ऐकून लोक दाताखाली जीभ चावत होते आणि तिचे दागिने पाहून तर दंगच होऊन जात होते. पण हे सत्य कोणालाच माहिती नव्हते की हा सगळा पैसा आणि तयारी माझ्या होणाऱ्या जावईने केली आहे. मी माझ्या मुलीचे लग्न खूपच श्रीमंत मुलाशी ठरवले होते. माझा जावई श्रीमंत तर खूपच होता, पण दिसायला अजिबात देखणा नव्हता. आणि इकडे माझी मुलगी लाखात एक होती आणि तिचे वय सुद्धा खूपच कमी होते. ती फक्त 21 वर्षांचीच होती. सगळे लोक हैराण होत होते की मी माझ्या इतक्या सुंदर मुलीचे लग्न एका साधारण दिसणाऱ्या मुलाशी का लावत आहे. त्यानंतर जेव्हा माझ्या मुलीने निरोप घेतला तेव्हा मी एक सुखद खोल श्वास घेतला. आता मला पूर्ण विश्वास होता की आमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल आणि मी सुद्धा माझ्या मुलीमुळे ऐशो आरामाचे जीवन जगेल. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मी माझ्या मुलीला भेटायला गेले तेव्हा मला एक झटका लागला होता, कारण माझी मुलगी आणि जावई घरी नव्हते. तिथल्या नोकरांनी मला सांगितले की मालक आणि मालकीण फिरायला गेले आहेत. हे ऐकून मला तेव्हा आश्चर्य वाटलं होतं की लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी ते फिरायला गेले होते. मी नाराज होऊन घरी परत आले होते आणि घरी येऊन मी माझ्या मुलीला फोन करू लागले होते. एकतर माझ्या मुलीने फोन खूप वेळानंतर उचलला होता आणि त्यात तिचा आवाज सुद्धा नाराज येत होता. मी जेव्हा तिच्या तब्येतीबद्दल विचारले तेव्हा मला असे जाणवले की ती खूपच उदास होऊन माझ्यासोबत बोलत आहे. मी सलोनीला तोच प्रश्न विचारला की तुम्ही लोक लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कुठे फिरायला गेले? लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा काही विधी असतात, त्या आपल्याला कराव्याच लागतात.
पण तुम्ही तर दुसऱ्याच दिवशी फिरायला निघून गेले. माझे बोलणे ऐकून सलोनीने नाराज होत उत्तर दिले की मी फक्त माझे पती म्हणाले म्हणून फिरायला आले आहे आई. त्यांची इच्छा होती की आम्ही पहिले फिरून यावं आणि मग घरी परत येऊन बाकीचे विधी करून नंतर नातेवाईकांना भेटावं. सलोनीचे हे बोलणे ऐकून मी हैराण झाले होते. सलोनीचा हलका आवाज आणि तिचे नाराज शब्द ऐकून मी काळजीत पडले होते. आधी तर ती जेव्हा बोलत असायची तेव्हा हसून खेळून बोलायची, प्रत्येक गोष्टीची चेष्टा करायची. पण आता तिचा बोलण्याचा अंदाजच बदलला होता. हे लग्न मी माझ्या मर्जीने ठरवले होते, म्हणजे त्यात माझ्या मुलीचा सुद्धा होकार होता. माझी मुलगी सुद्धा या लग्नासाठी तयार होती. कारण ज्या प्रकारे सलोनीने गरिबीत जीवन जगले होते आणि जेव्हा तिला एका सुप्रसिद्ध बिझनेसमॅनने लग्नासाठी मागणी घातली तर ती सुद्धा खूप खुश झाली होती. पण आता मात्र ती खुश अजिबातच वाटत नव्हती. मी लगेच सलोनीला म्हणाले, तू अशी उदास उदास होऊन का बोलत आहेस बाळा? काय झाले आहे का? नाहीतर मुली लग्नानंतर त्यांच्या पतीसोबत हनीमूनला गेल्यावर अशा प्रसंगी किती आनंदात असतात. माझ्या या प्रश्नावर सलोनीचे उत्तर ऐकून मी घाबरले होते. माझ्या हातात फोन होता आणि मला काहीच ऐकायला येत नव्हते. तिचे बोलणे झाल्यावर माहिती नाही सलोनीने फोन कधी ठेवून दिला होता आणि मी फोन हातात घेऊन तशीच सोफ्यावर स्तब्ध बसले होते. एकतर मी आधीच काळजीत होते आणि सलोनीच्या बोलण्यावरच विचार करत होते, कारण सलोनी म्हणाली होती की माझे पती आंधळे आहेत आणि मी या गोष्टीवर अजिबात खुश नाही की ते आंधळे आहेत. आई, तू माझ्यासोबत खोटं बोलली आहेस, तू मला फसवले आहेस. लग्ना अगोदर तर तू मला सांगितलं होतं की अक्षय खूप पैसेवाला आहे, मोठा बिझनेसमॅन आहे, पण तू मला हे सांगितलं नाही की अक्षय दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे. मी अशा माणसासोबत कसं संपूर्ण आयुष्य घालवू जो आंधळा आहे? तू माझ्यासोबत हे अजिबातच चांगलं केलं नाही आई. हे बोलून सलोनीने फोन कट केला होता. मला माहिती होतं माझा जावई आंधळा आहे, पण ही गोष्ट मी माझ्या मुलीपासून लग्ना अगोदर लपवली होती. कारण माझा जावई खूप श्रीमंत आणि करोडोंच्या प्रॉपर्टीचा एकुलता एक मालक होता. त्याने मला वचन दिले होते की जर मी माझ्या मुलीचे लग्न त्याच्यासोबत लावून दिले तर त्याची संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या मुलीच्या सलोनीच्या नावावर करेन. आणि त्या वचनानुसार त्याने त्याची सगळी प्रॉपर्टी माझ्या मुलीच्या नावावर सुद्धा केली होती. आता मला खूपच टेन्शन आले होते आणि त्याच टेन्शनमध्ये मी आता सलोनी परत यायची वाट पाहत होते. 1 आठवड्यानंतर अक्षय आणि सलोनी परत आले होते. दुसऱ्याच दिवशी मी त्यांना भेटायला गेले तर अक्षय थोडा रागात दिसत होता आणि सलोनी शांत शांत वाटत होती. मी तिला एकांतात समजावू लागले की हे बघ सलोनी, अक्षय खूप चांगला माणूस आहे. त्याच्यात फक्त एकच कमी आहे की तो आंधळा आहे आणि तू त्याच्या या कमीकडे लक्ष देऊ नकोस बाळा. तो एक श्रीमंत माणूस आहे जो मनापासून तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्यासाठी जीव सुद्धा द्यायला तयार आहे. हे बघ सलोनी, आपण खूप गरीब होतो. तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा मी पूर्ण करू शकले नसते बाळा. अक्षयसोबत लग्न झाल्यामुळे तू संपूर्ण आयुष्य आरामात जगशील. सलोनी शांत राहून मान खाली घालून ऐकत होती, कारण ती पहिल्यापासूनच मला कधीच उलट बोलली नव्हती. माझा कोणताही निर्णय असो ती मान्य करत असायची. सलोनी आता सुद्धा काहीच बोलली नाही. ती तिचे बोलणे मनातच दाबून शांत बसली होती. असेच दिवस निघून जात होते. लग्नाच्या सुरुवातीला वरवर आमचे भेटणे बोलणे होत होते. अक्षय आम्हा मायलेकींवर खूप पैसे खर्च करत होता. या गोष्टीचा मला आनंद होत होता, पण माझी मुलगी सलोनी जास्तच उदास होऊ लागली होती. जसजसे दिवस जात होते तसतसे सलोनीने मला भेटणे कमी केले होते आणि आता ती मला भेटण्यासाठी घरी सुद्धा येत नव्हती. आणि जेव्हा कधी यायची तेव्हा अर्धा 1 तास थांबायची आणि लगेच निघून जायची. मी तिला म्हणायचे की माझ्याजवळ काही दिवस मुक्काम कर बाळा. तर सलोनी म्हणायची, माझ्या नवऱ्याला मी कुठेच राहिलेली आवडत नाही. मला अक्षयवर खूप राग येऊ लागला होता. त्याला सगळे माहिती होते की आम्हा मायलेकींना एकमेकींशिवाय कोणीच नाही, तरी सुद्धा तो आम्हाला भेटून देत नव्हता. एक दिवस अचानकच मी सलोनीच्या घरी गेले. तिथे अक्षय सुद्धा उपस्थित होता. मी गप्पा मारता मारता अक्षयजवळ माझी नाराजी व्यक्त केली होती की माझ्यासारख्या एकट्या राहणाऱ्या आईजवळ माझ्या मुलीला का नाही येऊन देत. उलट अक्षयने तर मला वचन दिले होते की तो कधीच माझ्या मुलीला कोणत्याच गोष्टीवरून नाराज करणार नाही. माझ्या या बोलण्यावर अक्षय चकित झाला होता आणि माझी मुलगी सलोनी एकदमच घाबरली होती. मग अक्षयने मला विश्वास दिला की तो कधीच माझ्या मुलीला मला भेटण्यापासून थांबवत नव्हता आणि थांबवणार सुद्धा नाही. तो हे सलोनी समोरच बोलत होता.
याचा अर्थ स्पष्ट होता की माझा जावई तिला भेटण्यासाठी थांबवत नव्हता. मी हैराण होऊन सलोनीकडे पाहत होते, जी मान खाली घालून बसली होती. मला समजत नव्हते की सलोनी माझ्याशी खोटं का बोलली होती. अक्षय बाहेर गेल्यावर मी सलोनीला हा प्रश्न विचारला तेव्हा ती पहिल्यांदा शांत बसली, पण जेव्हा मी आग्रह केला तेव्हा ती म्हणाली की आता मी एक लग्न झालेली स्त्री आहे. ही गोष्ट मला शोभा देत नाही आई की मी प्रत्येक वेळेला माहेरी येऊन राहावे. सलोनीचे बोलणे ऐकून मला असे वाटत होते की तिला माझ्यापासून सुटका हवी आहे. मी आता सलोनीसोबत नाराज झाले होते आणि तिला म्हणाले की तुझ्याजवळ आता पैसा आला आहे, त्यामुळे तू आता बदलायला लागली आहेस, आपल्या आईला विसरायला लागली आहेस. आता तुला तुझ्या आईचे छोटे घर आवडत नाही. सलोनीच्या या वागण्यावर मला खूप दुःख झाले होते आणि मी दुःखी मनाने माझ्या घरी परत आले होते आणि मनात ठरवले होते की आता मी सलोनीला भेटायला जाणारच नाही. मला वाटत होते की मी सलोनीला भेटायला गेले नाही तर ती मला स्वतः भेटायला येईल, पण खूप दिवस झाले तरी सलोनी मला भेटायलाच आली नव्हती. मी तिची वाट पाहत राहिले की सलोनी नक्कीच मला भेटायला येईन, पण ती आली नाही. पूर्ण 1 महिना निघून गेला होता. शेवटी मीच तिला भेटायला गेले, कारण ती माझी मुलगी एकुलती एक होती आणि माझ्या म्हातारपणाचा आधार होता, माझ्या म्हातारपणाची काठी होती. असे करता करता सलोनीच्या लग्नाला 5 महिने पूर्ण झाले होते आणि या 5 महिन्यात तिच्यामध्ये खूपच बदल झाला होता. तिचा स्वभाव, वागण्या बोलण्याची पद्धत सर्व काही बदलले होते. कधी कधी ती खूपच खुश राहत होती तर कधी कधी खूपच उदास राहत होती. तिचे वागणे आता माझ्या समजण्यापलीकडे झाले होते. मी या गोष्टीबद्दल माझ्या जावईसोबत बोलले तर अक्षय उलट माझ्यावरच नाराज झाला आणि मला म्हणाला, मी माझे सर्व काही तुमच्या मुलीच्या नावावर केले आहे. एखाद्या नोकरासारखे मी तिच्या मागे पुढे करत असतो, तिची प्रत्येक गोष्ट ऐकतो, पण तरीसुद्धा तुमची मुलगी खुश का नसते. अक्षयचे हे बोलणे ऐकून मी सुद्धा हैराण झाले होते की शेवटी माझ्या मुलीला सलोनीला नेमकी कोणती अडचण आहे. मी जेव्हा तिला विचारायचे तेव्हा ती मला काहीच सांगत नव्हती आणि माझ्याजवळ कोणतीच तक्रार सुद्धा करत नसायची. शेवटी खूप विचार करून मी एक निर्णय घेतला की मी काही दिवस सलोनी आणि जावईच्या घरीच राहते, म्हणजे मला कळेन की नेमकी चुकी कोणाची आहे, माझ्या मुलीची की जावयाची. मी त्यांच्या घरी राहण्याची परमिशन अक्षयकडून घेतली तेव्हा अक्षयने मला हसत हसत त्याच्या घरी राहण्याची परमिशन दिली. पण माझी मुलगी सलोनी मी सोबत राहणार म्हणल्यावर हैराण झाली होती आणि मला टाळण्याचा प्रयत्न करायला लागली होती. पण मी सुद्धा तिचे काहीच ऐकले नाही. मी सुद्धा हट्ट धरला की मी तुमच्या इथे काही दिवस नक्कीच राहणार. मी काही दिवसांसाठी माझ्या मुलीच्या घरी राहण्यासाठी आले होते. ते दोघे तर दिसायला ठीक वाटत होते. या घरात माझा दुसरा दिवस होता. मी माझ्या मुलीसोबत बोलण्यासाठी तिच्या खोलीत गेले तेव्हा दरवाजावर माझ्या मुलीचा मला हलका हलका आवाज येऊ लागला होता. मला वाटले की सलोनी आणि अक्षय दोघे खोलीत गप्पा मारत आहेत, त्यामुळे मी त्यांना डिस्टर्ब न करता परत माघारी आले. पण काही वेळातच अक्षय बाहेरून घरी आला तेव्हा मी पाहून हैराण झाले होते. मी त्याला शांतपणे समजवायला लागले की तुमच्याजवळ जर तुमची दृष्टी नाहीये तर मग तुम्ही असे बाहेर का जाता. माझ्या या बोलण्यावर अक्षयने उत्तर दिले की मी सकाळपासूनच ऑफिसला गेलो होतो आणि आत्ताच घरी येत आहे. मी आंधळा असलो तरी मी माझे बिझनेस सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. रोजच असा मी ऑफिसवर जातो. अक्षयचे हे बोलणे ऐकून मला धक्का बसला होता, कारण मी स्वतःच्या मुलीला तिच्या खोलीत कोणत्या तरी पुरुषासोबत बोलताना ऐकले होते. मी माझ्या जावईसमोर तर शांत बसले होते, पण जेव्हा मला संधी भेटली तेव्हा एकांतात सलोनीला विचारले की खोलीमध्ये कोणासोबत बोलत होतीस तू. माझ्या या प्रश्नावर सलोनीने माझ्याकडे विचित्र बघितले आणि म्हणाली, मी तर माझ्या मैत्रिणीसोबत फोनवर बोलत होते. तिच्या या बोलण्यावर मी शांत बसले, पण आता हे रोजच चालू झाले होते. जेव्हा माझी मुलगी घरी एकटी असायची तेव्हा ती नेहमी कोणासोबत तरी बोलताना मी ऐकायचे. ती नेहमी तिच्या खोलीचा दरवाजा बंद ठेवत होती, त्यामुळे मी पाहू शकत नव्हते की ती नेमकं कोणासोबत बोलत आहे. पण मी जेव्हा खूप सावधगिरीने तिचे बोलणे ऐकले होते तेव्हा मला प्रत्येक वेळेस तिच्यासोबत कोणत्या तरी पुरुषाचा आवाज ऐकायला येत होता. मला खूप काळजी वाटू लागली होती. मी माझ्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला होता, पण ती हेच म्हणायची की ती कोणासोबतच बोलत नाही. ती माझ्या बोलण्याला पूर्णपणे टाळत होती.
आता मला भीती वाटायला लागली होती की नक्की सत्य काय आहे. मला वाटत होते की कदाचित मी वेडी झाली आहे. आता मी हेर बनून माझ्या मुलीचा पाठलाग करू लागले होते, पण मला कोणताच पुरावा हाती लागला नव्हता. शेवटी मीच कंटाळून माझ्या घरी निघून आले, कारण पूर्ण आयुष्यभर तर मी माझ्या मुलीच्या घरी राहू शकत नव्हते ना. 1 महिन्यानंतर सलोनीने मला फोन करून असं काही सांगितलं की माझी शुद्धच हरपली. माझ्या पायाखालून जमीन सरकली. सलोनी रडत होती आणि मला म्हणत होती की आता मी खूप कंटाळले आहे आई. मला आता माझ्या नवऱ्यासोबत अजून नाही राहायचे. मला घटस्फोट हवा आहे. ती खूपच उदास होती. तिचे हे बोलणे ऐकून मी तिला खूप समजावले, पण सलोनी रागात जोरात ओरडली आणि म्हणाली, आता मला माझा नवरा नाही सहन होत आई. आता मी हळूहळू वेडी होत चालले आहे. मी त्याच्यासोबत आता जास्त दिवस नाही राहू शकत. तुला कळतं का आई मी काय बोलत आहे ते? मी माझ्या मुलीच्या अशा ओरडण्यावर खूप हैराण झाले होते. मी खूप घाबरले होते आणि तशीच मी सलोनीच्या घरी पोहोचले. पण समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालून जमीनच सरकली. कारण समोरचे दृश्य असे होते की सलोनी रडत होती आणि एक मुलगा तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. डोक्यावर काळे कुरळे केस, कानात बाळी, मोठमोठे चमकदार घारे डोळे. तो एकदम सलोनीच्या जवळ उभा होता आणि सलोनी त्याला तिच्यापासून दूर ढकलत होती. मी पटकन तिथे गेले आणि एका झटक्यात त्या मुलाला बाजूला केले. म्हणाले, ए बाजूला हो माझ्या मुलीपासून. कोण आहेस रे तू? आणि माझ्या मुलीसोबत काय करत आहेस हे? सलोनीने पटकन मला मिठी मारली आणि जोरजोरात रडायला लागली. आणि तो मुलगा खाली मान घालून तिथेच उभा होता. मी त्याला पुन्हा विचारले, कोण आहेस तू आणि तू माझ्या मुलीच्या घरी काय करत आहेस? तेव्हा सलोनी मला म्हणाली, आई हा दुसरा तिसरा कोणी नसून तुझा जावई अक्षय आहे. हा धोकेबाज माणूस आहे. मी आता याच्यासोबत जास्त दिवस नाही राहू शकत. हे ऐकून तर माझ्या डोक्यावरच आभाळ कोसळले होते. मी अक्षयकडे पाहिले तर तो अक्षय वाटतच नव्हता ज्याच्यासोबत मी सलोनीचे लग्न लावले होते. अक्षय एक सावळ्या रंगाचा आणि डोळ्यांनी आंधळा मुलगा होता. कायम आपल्या डोळ्यांवर काळा चष्मा लावत होता. डोक्यावर सुद्धा विचित्र प्रकारची टोपी घालत होता, ज्याच्यामुळे त्याचे डोके पूर्णपणे झाकून जात होते. आणि हा माझ्या समोरचा मुलगा तर कोणत्या राजकुमारापेक्षा कमी वाटतच नव्हता. याचा अर्थ माझा जावई तर नीट होता. त्याला डोळ्यांनी दिसत होते आणि हे पाहून मी हक्काबक्का झाले होते. मी हैराण होऊन माझ्या जावईकडे गेले आणि त्याला विचारले, तुझ्या डोळ्यांची दृष्टी अचानकच परत कशी काय आली आणि हे सर्व कधी झाले? माझ्या या प्रश्नावर सलोनीने तिरस्काराच्या नजरेने तिच्या नवऱ्याकडे अक्षयकडे पाहिले आणि म्हणाली, आई मला कसल्याही परिस्थितीत घटस्फोट हवा आहे. सलोनीच्या तोंडून ही गोष्ट ऐकून मला धक्का बसला होता. तिला काय उत्तर द्यावे मला काहीच समजत नव्हते. मी शांतपणे सलोनीकडे पाहत राहिले आणि मग मी म्हणाले, हा काय मूर्खपणा आहे? काय झाले आहे की तुला घटस्फोट हवा आहे? मग मी माझ्या जावयाची माफी मागितली आणि म्हणाले, सलोनीच्या बोलण्यावर तू लक्ष देऊ नकोस. मी तिला समजवते. पण सलोनी तर पुन्हा पुन्हा तेच म्हणत होती की तिला घटस्फोट हवा आहे. मी रागात तिला पाहिले आणि ओरडून तिला गप्प केले. तेव्हा ती रडायला लागली आणि ओरडून ओरडून अक्षयला धोकेबाज, विश्वासघातकी, अजून माहिती नाही काय काय बोलत होती. आता मला तिच्या शब्दांपेक्षा अक्षयचे शांत राहणे काळजीत पाडत होते, कारण तो माझ्या मुलीच्या अशा शब्दांवर देखील काहीच बोलत नव्हता. मला काहीच समजत नव्हते की हे शेवटी काय होत आहे, नेमके इथे काय घडत आहे. आता मला अंदाज येऊ लागला होता की नक्कीच सलोनीसोबत काहीतरी चुकीचे झाले आहे. त्यामुळेच ती एवढी मनापासून रडत होती, ओरडत होती आणि घटस्फोटबद्दल बोलत होती. मी सलोनीकडून सत्य काढण्याचा प्रयत्न केला तर तिने रागाच्या भरात पहिल्या दिवशीपासून ते आजपर्यंतचे सगळे सत्य सांगून टाकले. तिच्या तोंडून हे सत्य ऐकल्यावर माझा जीवच हादरला होता आणि मी मोठमोठे डोळे करून अक्षयकडे पाहत होते तर तो मान खाली घालून तिथेच उभा होता. सलोनीने मला रडत रडत सांगितले की मी लग्न करून पहिल्या दिवशी या घरात आले होते तेव्हा हा आलिशान महल पूर्ण लाईट आणि फुलांनी सजलेला होता आणि मी माझ्या स्वागतामुळे खूप खुश होते. डोळ्यात खूप सारी स्वप्न घेऊन मी माझ्या खोलीत माझ्या नवऱ्याची वाट पाहत बसले होते. मी इतकी सुंदर दिसत होते की मला पाहणाऱ्या प्रत्येकाने माझी एवढी स्तुती केली होती की मला विश्वास बसत होता की मी माझ्या पतीच्या मनात माझे स्थान निर्माण करेन. पण जेव्हा अक्षय खोलीत आला तेव्हा तो शांतपणे माझ्यासमोर बसला.
मी डोक्यावर ओढणी घेऊन बसले होते आणि वाट पाहत होते की तो माझी कधी ओढणी बाजूला करेन आणि माझे सुंदर दिसण्याचे कौतुक करेन, माझी स्तुती करेन. पण त्याने असे केलेच नाही. म्हणून मी नजर वर करून त्याच्याकडे पाहिले तर मला त्याला पाहून झटका लागला होता, कारण तो तर माझ्याकडे पाहण्याऐवजी दुसरीकडेच पाहत होता. मी खूप हैराण झाले होते. मी माझ्या नवऱ्याला आवाज दिला तेव्हा तो माझ्या आवाजावर गडबडला होता, पण काहीच म्हणाला नाही. अजूनही तो दुसऱ्याच बाजूला पाहत होता. त्याच्या या वागण्यामुळे माझे मन आतून तुटत चालले होते. मी नाराज होऊन मान खाली घातली आणि तिथून उठू लागले, पण तेवढ्यात अक्षय माझ्यासोबत असे बोलला की ऐकून मी वाईटरित्या हैराण होऊन त्याच्याकडे पाहत होते. मला खूप मोठा धक्का बसला होता, कारण तो दुसरीकडे पाहत मला म्हणाला की तू खरंच खूप सुंदर दिसत असशील ना. काश मी सुद्धा तुला पाहू शकलो असतो सलोनी. अक्षयच्या या बोलण्यामुळे मी चकित होऊन त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, मी तुमच्या समोरच बसले आहे. तुम्ही माझ्यावर पूर्ण हक्क दाखवून अधिकार दाखवू शकता, मग तुम्ही माझ्याकडे का पाहत नाही. तेव्हा अक्षयने उदास होऊन मला जे काही सांगितले ते ऐकल्यामुळे माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या आईने जो धोका मला दिला त्याच्यामुळे मी हक्काबक्का होऊन एका जागीच बसले होते. माझ्या आईने माझी एवढी मोठी फसवणूक केली होती की माझे लग्न एका आंधळ्या माणसासोबत केले होते. माझा नवरा आंधळा होता, त्याचे पूर्ण जगच अंधारकारमय होते. मला खूप जोरजोरात रडू यायला लागले होते, कारण माझा नवरा मला पाहू शकत नाही तर माझ्या नटण्या थटण्याचा काय फायदा होता. मग मी एवढी सुंदर असून सुद्धा काहीच फायदा नाही, ज्याचे कौतुक करायला कोणीच नाही. मी अक्षय समोरून बाजूला गेले आणि हुंदके देऊन देऊन रडायला लागले. मला पैशांचा लोभ कधीच नव्हता. मी एक साधी मुलगी होते. मी कायम दुसऱ्यांकडून माझी प्रशंसा कौतुक ऐकत आली आहे आणि मला यापुढेही असेच जीवन हवे होते. आईने मला हेच सांगून लग्नासाठी तयार केले होते की मुलगा माझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझ्याशिवाय राहू शकत नाही. आता मला हे सगळे खोटे वाटू लागले होते. लग्नाच्या पहिल्याच रात्री मला सगळे सत्य कळाले होते. हे प्रेम नव्हते तर फक्त लोभ आणि फसवणूक होती. आता अक्षयकडे पाहण्याचे माझे मन सुद्धा करत नव्हते. मी माझी उशी उचलली आणि खोलीत असलेल्या सोफ्यावर झोपले. अक्षयने माझ्याकडे येण्याचा प्रयत्न केला होता, पण मी रागात त्याचा हात झटकला होता. मी त्याला म्हणाले होते की तुम्ही दोघांनी माझी खूप मोठी फसवणूक केली आहे आणि मी तुला माझा नवरा होण्याचा हक्क अजिबात देणार नाही, त्यामुळे माझ्यापासून दूर राहा. माझा राग पाहून अक्षयसुद्धा माझ्यापासून दूर जाऊन बसला आणि झोपून गेला. माझ्या या रागामुळे आणि उदासीमुळे माझ्या आंधळ्या नवऱ्याने मला खुश करण्यासाठी आणि माझा मूड ठीक करण्यासाठी त्याची संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर केली आणि मला दुसऱ्याच दिवशी फिरायला घेऊन गेला. पण तिकडून परत आल्यावर सुद्धा मी माझ्या खोलीत एकदम उदास होऊन पडून राहायचे. मी माझी काळजी घ्यायची देखील सोडून दिली होती. मेकअप करणे, चांगली कपडे घालणे सगळं सोडून दिलं होतं. पण माझा हा निष्काळजीपणा आणि माझे असे राहणे कोणाला तरी खटकत होते, कारण एक दिवस माझ्या मोबाईलवर अचानकच मेसेज आला ज्याच्यात माझी खूप प्रशंसा केली होती आणि मला विचारले होते की तू आता पहिल्यासारखी तयार का होत नाही. तुझ्यासारख्या सुंदर मुलीला निष्काळजीपणा अजिबात शोभून दिसत नाही. हा मेसेज पाहून मी चकित झाले होते, कारण तो जो कोणी होता त्याच्या बोलण्यावरून तो हुशार वाटत होता. पण तो कोण होता, कारण या घरात माझ्या आणि अक्षयशिवाय कोणीच राहत नव्हते. मग तो कोण होता जो प्रत्येक क्षणाला माझ्यावर नजर ठेवत होता आणि माझ्या एकेक हालचालीवर त्याची नजर होती. मी त्याच्या मेसेजला दुर्लक्ष केले होते, कारण मी एक लग्न झालेली मुलगी होते. पण मी दुर्लक्ष करून सुद्धा तो मला लगातार मेसेज करत राहिला आणि मला तयार होण्यासाठी सारखा भडकावू लागला. एक दिवस तर मला मेसेज आला की तू लाल कपड्यांवर खूपच सुंदर दिसतेस आणि माझ्या सुंदर दिसण्यावर त्याने एक शायरीसुद्धा लिहिली होती आणि इथून पुढे मला लाल कपडेच वापरायला विनंती केली होती. माहिती नाही मला काय झाले होते की मी माझे कपाट खोलले आणि लाल रंगाची एक सुंदर साडी नेसली आणि केस करून सुंदर मेकअपसुद्धा केला. मी आणखीनच सुंदर दिसायला लागले होते. मी परत याच नंबरवर मेसेज केला की मी लाल साडी नेसली आहे आणि मी तयारसुद्धा झाले आहे. आता तुम्ही मला सांगा की तुम्ही मला कसे पाहासाल बरं. मला फक्त हे जाणून घ्यायचे होते की हा नेमका कोण व्यक्ती होता. पण मला माहिती नव्हते की या मेसेजचा परिणाम त्या माणसावर एवढा होईल की तो माणूस दिवसा ढवळ्या माझ्या खिडकीत पोहोचेल. मी माझ्या खोलीतल्या खिडकीवर एका अनोळखी
चेहरा झाकलेल्या माणसाला पाहून खूप घाबरले होते. तो एक तरुण मुलगा होता, ज्याचा रंग खूपच गोरा होता आणि मास्क लावून सुद्धा त्याचे घारे डोळे खूप सुंदर दिसत होते. मला अंदाज आला होता की तो जो कोणी आहे खूप सुंदर आणि एक धाडसी मुलगा आहे, जो मला भेटण्यासाठी इथपर्यंत पोहोचला होता. मला त्याला परत पाठवायचे होते, पण मी असे करू शकले नाही आणि त्याला माझ्या खोलीत बसवले. तो त्याचा चेहरा दाखवण्यासाठी तयारच होत नव्हता, पण त्याच्या घाऱ्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम स्पष्ट दिसत होते. तो मन भरून माझ्या सुंदरतेवर प्रशंसा करत राहिला. मला त्याची सोबत आवडू लागली होती आणि त्याच्यानंतर तर हे एक रुटीनच झाले होते, कारण तो मुलगा दिवस रात्र माझ्यासोबत फोनवर बोलायचा आणि जेव्हा माझा नवरा कामावर जात होता तेव्हा तो मुलगा माझ्या घरी येत होता. तो माझ्यावर प्रेम करू लागला होता आणि मी सुद्धा त्याची प्रशंसा आणि जादुई बोलण्यात बुडाले होते. पण मी माझी मर्यादा कधीच ओलांडली नाही, कारण तो मुलगा माझ्याजवळ येण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण मी त्याच्यापासून दूरच राहत होते. एका रात्री अक्षय जेव्हा बिझनेसच्या कामामुळे बाहेर गेला होता, तेव्हा तो मुलगा रात्री माझ्या खोलीत आला आणि येताच मला त्याच्या मिठीत घेतले आणि म्हणाला की सलोनी, आता मला तुझ्याशिवाय राहावलं जात नाही. आज ते सगळं होऊन जाऊ दे ज्याच्यासाठी मी केव्हापासून तडफडत आहे. मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो आणि तू आहे की माझ्यापासून नेहमी दूर दूर राहते. पण मी त्या मुलाला माझ्यापासून दूर ढकलले. मी त्याला म्हणाले की हे सगळं काही चुकीचे आहे. मी एक लग्न झालेली स्त्री आहे. भलेही माझ्या नवऱ्यावर प्रेम नाही, पण मी त्याची कधीच फसवणूक करू शकणार नाही. त्याच्या या वागण्यामुळे मला खूप राग आला होता आणि त्याच रागात मी त्याला घरातून बाहेर जाण्यासाठी सांगितले होते. माझा राग पाहून तो घाबरला होता आणि माझी माफी मागू लागला. म्हणाला की आज नंतर मी असा कधीच वागणार नाही, मला माफ कर सलोनी. मी सुद्धा त्याच्या प्रेमात बुडाले होते, त्यामुळे मी लगेच त्याला एका अटीवर माफ केले की तो मला कधीच हात लावणार नाही. त्यानंतर तो मुलगा आरामात माझ्या खोलीत यायचा आणि थोड्या वेळ आम्ही गप्पा मारायचो आणि मग तो निघून जायचा. तो मुलगा म्हणायचा की मी तुझ्यासोबत जर बोललो नाही तर माझे मन खूप अस्वस्थ होते. तू माझ्यासोबत कधीच नाराज होऊ नकोस. त्याच्या या जादुई शब्दात, जादुई बोलण्यात माझे मन विरघळायला लागले होते आणि आता मी माझ्या आईच्या घरी येणे जाणे सुद्धा कमी केले होते. मी त्याच्यासाठीच नटायला थटायला लागले होते. कधी कधी माझे संस्कार मला हे करण्यासाठी थांबवायचे की हे सगळं काही चांगले नाही आहे, पण परत एका बाजूने मी विचार करायचे की माझ्या आईनेच तर माझी फसवणूक केली आहे. एका आंधळ्या माणसासोबत माझे लग्न केले आहे. मी माझ्या नवऱ्याला सोडून त्या मुलाच्या आहारी जायला लागले होते. मला माझ्या नवऱ्याचे साधारण दिसणे, त्याचा चेहरा, त्याचा आंधळेपणा याच्यावर तिरस्कार होऊ लागला होता. मला आता माझ्या नवऱ्याचा सहवास सहनच होत नव्हता. उलट मी त्या मुलाच्या येण्याची वाट बघत बसायचे, कारण या गोष्टीचे मला खूप वाईट वाटायचे की मला ज्याच्यावर प्रेम झाले आहे तो माझा कोणीच नाही आणि जो माझा नवरा होता, ज्याचा माझ्यावर अधिकार होता, त्याचा मी तिरस्कार करत होते. मी आता संभ्रमात पडू लागले होते. माझ्या आईला देखील माझ्या वागण्यावर संशय येऊ लागला होता. ती मला प्रत्येक वेळेस समजवायची आणि माझ्या नवऱ्याचा निरागसपणा दाखवायचा प्रयत्न करायची. म्हणायची की अक्षयने आपल्या वाईट काळात तुझ्यासोबत लग्न करून मदत केली आहे. त्याने फक्त तुझ्यासोबत लग्न नाही केले तर आपल्यावर पैसे खर्च करून नवीन जीवनसुद्धा दिले आहे. आणि आईच्या याच समजवण्यामुळे मी अजूनच गोंधळात पडत होते. मला माझ्या नवऱ्यावर प्रेम करायचे होते, त्याच्यासोबत विश्वासघात मला करायचा नव्हता, पण मला जसा नवरा हवा होता तसा अक्षय अजिबातच नव्हता. उलट तोच मुलगा माझ्या मनासारखा होता, तोच माझ्या मनात भरला होता. विचार करून करून आता मी मानसिक रुग्ण होऊ लागले होते आणि त्याच दिवसात माझी आई माझ्या घरी राहायला आली. आता मला काळजी वाटू लागली होती की घरात आई असताना मी त्या मुलासोबत कसं बोलू शकते. हे मी जेव्हा त्या मुलाला सांगितले तेव्हा तो मला म्हणाला की आपण तुझ्या नवऱ्यालाच काही समजू दिले नाही तर तुझ्या आईला कसं आपल्याबद्दल समजेल. पण त्या दिवशी माझ्या आईला संशय आला होता आणि तिने मला विचारले असता मी तिला टाळण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यानंतर तिचा अजूनच माझ्यावर संशय वाढला. म्हणून मी नंतर त्या मुलाला ठणकावून सांगितले होते की हे सर्व काही चुकीचे आहे. आईला माझ्यावर संशय येऊ लागला आहे आणि मी तिच्या नजरेत पडत चालले आहे. मी पापाची भागीदार बनू शकत नाही. त्यानंतर मात्र तो मुलगा माझे बोलणे ऐकून तिथून निघून गेला होता आणि परत मला भेटायला आला नाही आणि कधीच त्याचा फोनसुद्धा आला नाही. पण आता त्याची मला आठवण मात्र खूपच येत होती. एक दिवशी माझं डोकं खूप दुखत होतं.
त्यामुळे मी अक्षयच्या रूममध्ये डोकेदुखीची गोळी शोधत असताना त्यात मला असे काही सामान भेटले की ते पाहून माझ्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली, कारण ते सर्व काही सामान तेच होते जो तो मुलगा वापरत असायचा। मला वाटले की माझ्या नवऱ्याने त्या मुलाला मारून टाकले आहे। मी जोरजोरात तिथेच रडू लागले आणि अक्षयला त्याच्याबद्दल विचारू लागले। मी त्या दिवशी अक्षयला साफ सांगितले की माझं त्या मुलावर प्रेम आहे, मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही, मी मरून जाईन, मला तुझ्यासोबत नाही राहायचं, मला घटस्फोट देऊन टाक। मी वेड्यासारखी वागायला लागले होते। माझ्या मनात हेच बसले होते की अक्षयने त्या मुलाला जिवंत मारून टाकले आहे आणि हीच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठा धक्का देणारी सिद्ध झाली होती, कारण मी वेड्यासारखी जोरजोरात ओरडत होते, किंचाळत होते। तेव्हा अक्षयने माझी परिस्थिती पाहून मला सांभाळण्याचा प्रयत्न केला होता आणि तेव्हाच त्याने मला सत्य सांगितले की तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून मी स्वतः होतो। माझे रंगरूप बदलून तुझ्यासोबत नवरा बनून राहत होतो आणि मी माझ्या खऱ्या रूपात तोंडाला मास्क लावून तुला तो मुलगा म्हणून भेटायला येत होतो। हे सगळं सत्य सांगून माझी मुलगी रडायला लागली होती आणि मी माझ्या जावयाकडे आश्चर्याने पाहत होते, जो खूपच सुंदर मुलगा दिसत होता। तो लाजून मला म्हणाला की मी खरंच सलोनीवर प्रेम करतो, परंतु माझ्या काही खोडकर मित्रांनी सलोनीची परीक्षा घ्यायला सांगितली होती। मलाच त्यांनी असं चॅलेंज दिले होते, त्यामुळे मी माझा सुंदर चेहरा थोडासा बिघडवून आंधळा झालो आणि सलोनीसोबत लग्न केलं। पण मी हे नाटक करता करता खूपच पुढे गेलो आणि तेव्हाच मी सलोनीचे मन खूपच दुखावले होते। सलोनी खूपच रडत होती, म्हणाली की आई, याचे काहीच ऐकू नको, हा माणूस खोटारडा आणि विश्वासघातकी आहे, त्याने मला फसवले आहे। जर मी त्याच्या प्रेमात त्या रात्री फसले असते आणि ते सगळं केले असते जे मला करायचे नव्हते, तेव्हा तर त्याने मला सोडूनच दिले असते, कारण मी त्याच्या परीक्षेत पास झाले नसते। मला तो चारित्र्यहीन बोलून सोडून गेला असता तर मग मी काय केले असते? असे बोलून सलोनी परत रडू लागली होती। अक्षयने सलोनीचे अश्रू पुसले आणि दोन्ही हात तिच्या गालांवर ठेवून तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला की सलोनी, मला माफ कर, मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतो ग। हो, माझी खूप मोठी चुकी झाली की तुझी एवढी मोठी परीक्षा घेतली। अक्षयचा स्पर्श होताच त्याच्या डोळ्यातले प्रेम पाहता सलोनीने अक्षयला मिठी मारली आणि हुंदके देऊन देऊन रडू लागली, म्हणाली, तू मला खूप सतवले आहेस अक्षय, खूप त्रास दिला आहे, मी तुझ्या प्रेमामध्ये खूप तडपले आहे, माझ्या मनाला खूप वेदना झाल्या आहेत। अक्षय पुन्हा एकदा सलोनीची माफी मागू लागला होता आणि मीही तिला खूप समजावल्यानंतर सलोनीने अक्षयला माफ केले होते। सलोनी आता अक्षयच्या मिठीत होती। मला तिथे थांबणे योग्य वाटले नाही, त्यामुळे मी त्या दोघांना एकटे सोडले आणि मी माझ्या घरी परत आले होते आणि आज ते दोघेही त्यांच्या जीवनात खूप आनंदी आणि सुखी आहेत। तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल। धन्यवाद।